आईस्क्रीमचा तुम्हाला फोन करत होतो, काही लागला नाही. ते सेल्समन. नमस्कार, मी विशाल बाळूडावरे, नाशिक शहरातील रहिवासी आहे. मी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी एका आमच्या परिसरातील आईस्क्रीम पार्लरमधनं आईस्क्रीमचे कोन घेतले होते. ते घरी नेल्यानंतर माझ्या मुलाला चॉकलेटचा कोन आवडतो म्हणून त्याने तो चॉकलेटचा कोन घेतला. त्याच्यामध्ये मेल्टोन मेलो कंपनीचा चॉकलेटचा कोन होता. तो मुलगा खात असताना त्याच्या अर्धा खाल्ल्या गेल्यानंतर तर त्या कोनमध्ये एक मेटल चा एक नट निघाला. तो मुलगा खात असताना तो चावला जात नव्हता. त्याला वाटलं चॉकलेट असेल. त्यांनी 2-3 वेळा चावण्याचा प्रयत्न केला पण चावला गेला नाही आणि तो त्याच्या जिभेखाली अडकला. तर तो मला बोलला की पप्पा याच्यामध्ये काहीतरी कडक आहे. मग मी त्याला माझ्याजवळ बोलवलं आणि त्याला पाणी दिलं. तर ते पाण्याचा गुळणा करायला लावला. ते गुळणा केल्यानंतर त्यातनं अशा प्रकारचा एक नट जो आहे तो त्या आईस्क्रीममध्ये निघाला. जर हाच नट जर त्या मुलाच्या घशामध्ये गेला असता आणि त्याच्या जीवाला काही बरं वाईट झालं असतं तर याला जबाबदार कोण? तर मला एकच या ठिकाणी सांगायचं आहे की सर्व नागरिकांनी आपल्या मुलाला अशी आईस्क्रीम वगैरे देताना काळजी घेतली पाहिजे आणि याच्यावरती कंपनीने पण काहीतरी कंपनीने पण याच्याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे आणि प्रशासनाने पण या अशा गोष्टींकडे तेवढे काळजीने लक्ष दिले पाहिजे.